सुरतच्या ओळपाड तालुक्यातील सायन गावामध्ये पूरस्थिती कायम। पाणी न ओसरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। आमदार मुकेश पटेल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाधित गावाला भेट देणार असल्याची माहिती। गुजरातच्या सुरतमध्ये पावसामुळे मोठे नुकसान। पावसामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत। अनेक ठिकाणी गाड्या पाण्यामध्ये अडकल्याचं बघायला मिळत आहे, तर लोकांना घराबाहेर पडणंही अवघड झाल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सुरत जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर। सीमाडा खाडीला आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली। सारथना, चिकूवाडी आणि सानिया परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर नवसारी शहर पुराच्या विळख्यात सापडलं। ड्रोन फुटेजमध्ये शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेल्याचं दिसतं। पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अनेक भागामध्ये पाणी शिरलं असून रहिवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये मोठं नुकसान। दिल्लीच्या गुरुग्राममध्ये महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा पर्दाफाश। सेक्टर 69 मध्ये मुसळधार पावसानंतर खचला रस्ता। रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनं खड्ड्यात अडकल्याची माहिती। पहिल्याच पावसानंतर संपूर्ण व्यवस्था उघडी। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। शास्त्रीनगरसह अनेक भागातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप। बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रामपूरमधील एक पूल पूर्णपणे कोसळला। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। नागरिकांची गैरसोय। नाले आणि नद्या ओसंडून वाहत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय। दिल्ली NCR मध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गुरुग्राम बस स्थानक, सिव्हिल लाईन्स रोड आणि रेल्वे रोड परिसरामध्ये साचलं पाणी। अनेक कंपन्यांमध्येही पाणी शिरल्यामुळे साहित्याचं मोठं नुकसान। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पाणी साचलं। कुंभमेळ्याच्या निमित्तानं रस्त्याचं एका बाजूचं बांधकाम सुरू असताना एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक। त्यातच रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांचे हाल। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, दोबाडेवाडी गावांना जोडणारा पूल पाण्याखाली। नव्यानं बांधलेला पूल पहिल्याच पावसामध्ये पाण्याखाली गेल्यामुळे स्थानिकांची नाराजी। खडकवासला धरणातून 28,000 क्युसेकनं मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग। मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली। नदीकाठ परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। रायगडमध्ये संततधार कायम असल्यामुळे कर्जत तालुक्यातील पिंगळस, आंबिवली, जामरुख रस्ता पाण्याखाली। कर्जतमध्ये गेल्या 24 तासात 190 मिलीमीटर पावसाची नोंद। रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीसह 3 नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीचा धोका टळला। रत्नागिरी जिल्ह्यातील विसापूर पांगारी गावाजवळच्या मुख्य रस्ता खचला। गावाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप, तर नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाजरवाडीमध्ये कोसळली दरड। घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दरड कोसळल्यामुळे येणा जाणाऱ्या नागरिकांची मात्र गैरसोय। पुण्यातील माळीण फाट्यावर दरड कोसळली। आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगत डोंगरकडा कोसळला। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। सततच्या पावसामुळे दरड कोसळली। बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या कोसळल्या। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मुसळधार पावसानं कमकुवत इमारत कोसळली। प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप। रत्नागिरीतील खेडमधील पुरे बुद्रुकमधील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं छत कोसळलं। मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत कमकुवत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर। शाळेच्या नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि कृष्णा नदीला पूर। नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली। एनडीआरएफच्या टीमकडून मंदिर परिसरातील पाणी पातळीची पाहणी। रायगडमधील अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ। धरणातील पाणी सोडल्यामुळे अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। नागोठणे शहरातील मोहल्ला आणि मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराचं पाणी। रायगड जिल्ह्यातील रोहा शहराला पुराच्या पाण्याचा वेढा। कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। अष्टमी आणि रोहा शहराच्या काही भागामध्ये पुराचं पाणी। रोहा अष्टमीला जोडणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद। रोहा ते नागोठणे वाहतूक ठप्प। रोहा कोलाड मार्गावरही पुराचं पाणी।
रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा पूरस्थिती. तुफान पावसामुळे सावित्री, अंबा आणि कुंडलिका या नद्या धोका पातळीवरून वाहतात. महाड, नागोठणे, रोहा शहरामध्ये शिरलं पुराचं पाणी. नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये विषारी सापांचा वावर. नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनातर्फे आवाहन. रत्नागिरीतल्या खेडमध्ये पावसाचा जोर कायम, त्यामुळे जगबुडी नदीला पुन्हा पूर. पुराचं पाणी मटण मार्केट परिसरामध्ये शिरलं. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर. ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरामध्ये साचलं पाणी. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही जागा नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. नालासोपारा रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळांवर आज सलग 3ऱ्या दिवशी देखील साचलं पाणी. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरा. पनवेल वसई रोड, डहाणू रोड दरम्यानच्या 9 मेमू गाड्या रद्द. पनवेल ते वसई रोड दरम्यानच्या मेमू रद्द. पनवेल डहाणू रोड दरम्यानची रेल्वे देखील रद्द. पुणे मुंबई रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्जत लोणावळा दरम्यानचा 1 रेल्वे मार्ग सुरू. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या 6 गाड्या पूर्ववत. कोइंबतूर एक्सप्रेस नेहमीप्रमाणे पुणे लोणावळा कल्याण मार्गे येणार. दादर, साईनगर, शिर्डी, मुंबई, लातूरही नेहमीच्या मार्गाने धावणार. नाशिक महापालिकेनं सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारलेलं तात्पुरतं कार्यालय गेलं वाहून. तपोवन परिसरामध्ये सुरू असलेल्या कामासाठी उभारण्यात आलं होतं कार्यालय. नालासोपाऱ्यातील रेल्वे स्टेशन परिसर सलग 3ऱ्या दिवशीही जलमय. स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी, तर कमरे एवढ्या पाण्यातून प्रवाशांनी गाठलं रेल्वे स्टेशन. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे तांसा नदीला पूर. वाडा तालुक्यातील केळठण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 16 ग्रामस्थांची बोटीच्या मदतीनं सुटका. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये 46 घरांचं अंशतः नुकसान, तर 16 जनावरांच्या गोठ्यांची पडझड. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, तर पावसामुळे एक पशु दगावला. राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये 5% वाढ. राज्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये सरासरी 37% पाणीसाठा. गेल्या वर्षी 54.71% पाणीसाठा होता. मुंबईच्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. पहाटे 6 वाजेपर्यंत 7 धरणांमध्ये 41.36% पाणीसाठा. विहार आणि तुलसी धरणं 100% भरल्याची माहिती. तुफान पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 4 धरणं ओसंडून वाहू लागली. नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून 12,620 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गौतमी, गोदावरी, पालखेड धरणातूनही पाण्याचा विसर्ग. सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पातळी 20 फुटांवर. पलूस तालुक्यातील नागाठाणे बंधारा पाण्याखाली. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद. नागाठाणे गावचा वाळवा तालुक्यातील शिरगावशी संपर्क तुटला. पुण्याचं खडकवासला धरण 100% भरलं. खडकवासल्यातून 22,880 क्युसेक वेगानं विसर्ग. नदीपात्रातले रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता. भिडेपूल मेट्रोच्या कामांसाठी आधीच वाहतुकीसाठी बंद. पुण्याच्या 4 धरणांमध्ये आता 48% पाणीसाठा. पुण्यातील कुकडी प्रकल्पाला दिलासा. वडस धरण 100% भरलं. धरणातून मीना नदीमध्ये 10,000 क्युसेक विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरचं उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावरच्या पावसामुळे आवक वाढली. पुणे 15 TMC वरून धरणातील पाणीसाठा प्लसमध्ये. सध्या उजनी धरणामध्ये 66.28% पाणी. सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यातील चांदोली धरण निम्म भरलं. गेल्या 24 तासामध्ये चांदोली धरण परिसरामध्ये 146 मिलीमीटर पावसाची नोंद. या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 19,000च्या वर क्युसेक पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. गेल्या 24 तासामध्ये धरणात तब्बल 1,493 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा 28%. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदाघाट परिसरामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ. नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली.
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर पाऊस सुरू असल्यामुळे धुक्याची दाट चादर. गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावरील धबधबे देखील प्रवाहित. मंदिरावर आणि समोरील मार्कंडेय पर्वतावर मोठ्या प्रमाणावर धुकं. पेरलं ते उगवेलच असं नाही, त्यामुळे यवतमाळमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. कळंब बाभुळगाव तालुक्यातील 10 ते 12 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान. जवळपास 800 एकरावर दुबार पेरणीचे संकट. अतिवृष्टीवरील चर्चा पुढे ढकलल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना, अपघात आणि नागरिकांचे मृत्यू या सर्व विषयांवरून विरोधकांनी सरकारला घेरलं. मात्र लक्षवेधी पुढे ढकलल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण. राज्यातील 20% गाव अजूनही स्मशानभूमीपासून वंचित. जगणं सुखाचं नाही, किमान मरणं तरी सन्मानाचं करा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तसंच स्मशानभूमीसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याची वडेट्टीवारांची महसूल विभागाकडे मागणी. स्मशानभूमीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला दिल्याशिवाय लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी निधी दिला जाणार नाही. मंत्री जयकुमार गोरेंची सभागृहात मोठी घोषणा. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरांनी घेतली शरद पवारांची भेट. मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन घेतली सदिच्छा भेट. आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि काही आमदारांचं शिष्टमंडळ मित्राचे प्रमुख प्रवीण परदेशी यांच्या भेटीला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगानं भेट घेण्यासाठी कार्यालयात. मात्र प्रवीण परदेशी नसल्यामुळे खुर्चीवर निवेदन ठेवून शिष्टमंडळ माघार. धाराशिवच्या भूममध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. दूध भेसळीची 61 गोण्या पावडर जप्त. मधुबन ट्रेडिंग कंपनीचे बाळासाहेब गोंडगे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा. वीज खांबावरील अॅल्युमिनियमची तार चोरी करणारी टोळी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागातून चोरी करणाऱ्या 7 चोरट्यांना अटक. 6,87,000 रुपयांचा चोरीचा माल जप्त. डोळ्यात मिरची पूड टाकून लूट करणाऱ्या 3 सराईत आरोपींना अटक. आरोपींकडून जवळपास 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली. सोलापूर पोलिसांची कारवाई. नागपुरातील हत्येचा छडा पोलिसांनी मार्वल एआयच्या मदतीनं लावण्यात यश. नागपूरमधील पाटण सावंगी परिसरामध्ये 60 ते 70 वर्षांच्या महिलेची झाली होती हत्या. मार्वल एआयच्या मदतीनं पोलिसांनी महिलेचा चेहरा समोर आणला. त्यानंतर महिलेची ओळख पटवून आरोपी सुधाकर मंडपेला केली अटक. भुसावळ शहरामध्ये गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांनी केला 12 तासात पर्दाफाश. 2 आरोपींना केले जेरबंद. गावठी कट्टा आणि 2 राऊंड पोलिसांनी केले जप्त. जुन्या वादातून करण्यात आला होता गोळीबार. पनवेलमधील तळोजा इथं काल झालेल्या भीषण अपघातातील आरोपी साबीर पटेल अटकेत. आरोपीचं वय 22 वर्ष. रात्री आरोपीला करण्यात आली अटक. अपघातात एकाचा मृत्यू आणि 8 गंभीर जखमी. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. एक विमान टेक ऑफ घेताना अचानक दुसऱ्या विमानाचं लँडिंग. टेक ऑफ आणि लँडिंग करणारी दोन्ही विमानं एअर इंडियाची. दोन्ही विमानं एकाच रनवेवर. शिक्षकांच्या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये भव्य मोर्चा. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्धार. वर्षभरापासून भंडारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची 700 पेक्षा अधिक पदं रिक्त. आश्वासन देऊनही रिक्त पदं न भरल्यामुळे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा. गोंदिया जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि बोंडराणीमधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बंद. एकही विद्यार्थी नसल्यामुळे शाळा बंद करण्याची नामुष्की. पालकांचा खासगी शाळेकडे कल. धुळ्यातल्या साक्रीमध्ये गेल्या तब्बल 40 वर्षांपासून उंभरे ते दिघावे या मुख्य रस्त्याचं डांबरीकरण रखडलं. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नेत्यांना केली गावबंदी. आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. धुळ्यातील सिंदखेडा तालुक्यातील वाघाडीमध्ये रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांचा वाद. रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. जमिनीच्या मोबदल्यावरून खातेदारांमध्ये वाद. प्रांताधिकाऱ्यांसोबत होणार बैठक.